तर आत्ता आम्ही आहे तात्यांच्या धाबा, जो की गगनबावड्याला जाताना लागतो. विषय असा आहे की मिसळ सगळ्यांनी ऑर्डर केली, मटका मिसळ खूप फेमस आहे. पण इथला जो स्टाफ होता भाई, असा ॲटिट्यूड दाखवत होता लय रूट, बेकार. आंबोली घाटात पोचलोय आता आम्ही, आणि व्ह्यू इतका मस्त आहे की सगळे बोलले फोटो काढायचे. गाडी साईडला लावून सगळे लोक फोटो काढतो. व्ह्यू विषय हार्ड आहे. पाऊस तर इतका नाही आहे. आंबोली धबधब्याजवळ आता आम्ही पोचलोय, आणि जर पाहिलं तर असे खूप सारे झरे दिसतात. सावंतवाडी रोड आहे, त्या रोडच्या इथे एक हॉटेल आहे, सावली फॅमिली रेस्टॉरंट म्हणून. इथे आता आम्ही लंच वगैरे करणार आहे. लंच वगैरे करून आता आम्ही सावंतवाडीमध्ये थांबलो. हा तिथला लेक व्ह्यू आहे, नजारा विषय झाला आहे. काल मला शूट करायला नाही मिळालं. मी एका बिझनेस ट्रिपसाठी गोव्याला आले, आणि काल भरपूर धमाल मजा आली, एन्जॉय केला आहे. पण विषय असा आहे की मला व्लॉग नाही करायला मिळाला. तर एका छान जागी बुकिंग आहे, रूम वगैरे तुम्हाला दाखवतो मी, हॉटेल वगैरे दाखवतो. मस्त हॉटेल आहे. हा आहे हॉटेलचा रिसेप्शन एरिया. इथून राईटलाच डोर आहे, तिथून डायनिंग एरियाकडे आणि रूम्सकडे जाण्यासाठी स्टेअर्स वगैरे आहेत. हा आहे डायनिंग एरिया. इथे आहे जकूझी, खूप मस्त आहे. थोड्या वेळानं इकडे येऊ जकूझी एन्जॉय करायला. लिफ्ट मधून आता आपण जाणार आहे 4th फ्लोअरला, बिकॉज आपली रूम आहे ती 4th फ्लोअरला आहे. ही आहे आपली रूम, 510 नंबरची. कार्ड टॅप केलं की डोर ओपन होते. देन आतमध्ये गेल्यानंतर हे जे कार्ड आहे ते इथे असं ठेवावं लागतं, जेणेकरून लाईट्स ऑन होतात. हे आहे कबर्ड, इथे सगळे क्लोथ्स वगैरे ठेवलेले आहेत आपण. आणि बेड आहे, 2 चेअर्स आहेत.
तिकडे बसायला टेबल वगैरे, टीव्ही वगैरे आहे. ऑल फॅसिलिटीज थोडेफार दिलेल्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी. ते चार्जिंगचं वगैरे हे आहे रूम सर्व्हिससाठी. या साईडला बघितलं तर एक मिरर आहे खूप मोठा. टीव्ही आहे. इकडे आहे बाल्कनी, पण तिथे जायच्या आधी आपण बाथरूम पाहून घेऊया. तर हे आहे बाथरूम, शॉवर वगैरे सगळं आहे. इकडे टॉवेल्स वगैरे दिलेत त्यांनी. हे शॅम्पू वगैरे आहे, लोशन, आणि हे आहे ड्रायर वगैरे बाकीचं सामान जे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. चला आता बाल्कनी पाहून घेऊया. बाल्कनी मध्ये गेल्यानंतर पूर्ण हॉटेलचा वन साइड व्ह्यू मिळतोय आणि खाली पूलचा व्ह्यू पण मिळतोय. मस्त आहे ना. इथं सगळं बसायसाठी केलेलं आहे. खाली सगळे एन्जॉय करता येतं. आमच्या ग्रुपमध्ये सगळे खाली एन्जॉय करायला, बट मूड नाही जायचा. पण इथं आपण बसू शकतोय मस्तपैकी पाय ठेवून नजारा बघायला. पण अशा व्ह्यू मध्ये बाय चाय तो बनती है. तर चाय तर नाही पिऊ शकत, पण कॉफी एन्जॉय करू शकतो. सो लेट्स मेक कॉफी. हे आहे केटल, जी पाणी गरम करायसाठी यूज केली जाते. बजाजची दिली आहे, चांगली आहे. वॉटर बॉटल ही घ्यायची, पाणी काढायला ओपन करायची. देन हे पाणी याच्यामध्ये किती हवं आहे ते ओतायचं. केटल बंद, ऑन. पाणी गरम होते तोपर्यंत कप वगैरे सगळं रेडी करून घेऊया. शुगर, कॉफी पावडर, मिल्क पावडर, गरम पाणी, आणि हे भरून घेतल्यानंतर त्याला मस्तपैकी असं. ही झाली आपली कॉफी रेडी. भाई मास्टर शेफ मध्ये जायला पाहिजे होत. तर हॉटेलमधनं आता मी बाहेर पडलोय. खरं तर खूप वेळ लागला मला बाहेर पडायला हॉटेलमधनं. विषय असा झाला की पूलमध्ये खाली खूप दंगा झालेला, खूप एन्जॉय करत होते सगळे. पण मी लास्ट टाइम आलेलो त्यावेळी मला नीट फिरायला मिळालं नव्हतं. तर आणि मी व्लॉग पण त्यावेळी करत नव्हतो. सो आता मी व्लॉग स्टार्ट करतोय आणि बघूया कुठं कुठं जाता येते. ॲक्च्युली आम्ही आहे कलिंगूट आणि बागा बीचच्या जवळच आहे. तिथून थोडंसं लांब आहे, 4 किलोमीटर थोडंसं आउटसाईडला आहे. 4 नाही, 1-2 किलोमीटर बाहेरच्या साईडलाच आहे. पण बघूया किती एक्सप्लोर करता येते, काय करता येते. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे गर्दी पण इतकी नाही आहे. खाली पूलमध्ये सगळे एन्जॉय करत होते, मला बोलत होते, पण मग म्हटलं थोडं बाहेर जाऊन यायचं, मग पूलमध्ये एन्जॉय करूया. काय संध्याकाळी पण वेळ आहेच, नंतर सुद्धा एन्जॉय करू शकतो. हो मस्त आहे. आता इथून थोडंसं लांब जावं लागणार आहे. बघूया किती लांबपर्यंत जावं लागतंय. तर मी मार्केट बाहेर फिरायला चाललेलो, पण मला बीच दिसला, बीचचा रोड, आणि मी त्या साईडला चालत आलो. तर एक मला वाटते बीचवरती जाऊन तर नाही द्यायचं, तो पावसाचं वातावरण आहे, पण बघू तर शकतोच. लास्ट टाइम आलेलो त्यावेळी बीचवर तर गेलो, आम्ही 4 मित्र होतो, पण पाण्यात काही उतरलो नाही. आणि ह्या वेळी पण सेम झाले. गोव्यात आलोय, बीचवरती जाणार आहे, पण पाण्यात नाही जाऊ शकत. सेकंड टाइम आहे असं होते.
बीच दिसायला सुरुवात झाला. हे बघा, पण इथं जास्त मोठं हे नाहीये, पाणी पण जास्त बाहेरच्या साईडला येते. ऍक्च्युली बघू शकता तुम्ही, पाणी खूपच स्पीडमध्ये बाहेर येते, त्यामुळे इथं थांबता नाही येणार जास्त वेळ. इतक्या स्पीडमध्ये पाणी हवा आहे, इतक्या स्पीडमध्ये हवा येते की पाण्याच्या मोठ्या मोठ्या लाटा येतात. ते बघा, इथं जर बघितलं तुम्ही, ते बघा. तर तिकडून आता निघालो मी बीचवरून. पाऊस आला फास्टमध्ये, छत्री काढली आणि लगेच निघलो. कारण हा बीच मोठा आहे तसा, पण मी ज्या रोडनं आत आलो तिथून खूप छोटं स्पेस आहे बीचसाठी, आणि इकडून तिकडे जायला रस्ता आहे, पण तिथे झेंडे लावलेत, म्हणजे आपण तिथून जाऊ नाही शकत. चुकून जर पाण्यात गेलो तर तुम्हाला माहीतच आहे, आजकाल अशा लई घटना झाल्यात, त्यामुळं नो रिस्क. आणि माझ्यावर लोकल पण कोण नाही आहे. जरा फिरायचं आणि जायचं आहे इथून, कारण लास्ट जी लोकेशन मी एक्सप्लोर केली होती मागच्या वेळी आलेली, ते ती इथून खूप लांब आहे. सो मला प्लॅन चेंज करायला लागणार आहे, मला रिटर्न जावं लागणार आहे. बॅड लक, बॅड लक. एवढं गोवा आणि पाऊस. चला रिटर्न जायचा टाइम आलाय. हॉटेल कोकण म्हणून आहे, इथे आता आम्ही लंच करणार आहे. रिटर्न जाताना आम्ही फोंडा घाटातून जातोय. भाई नुसतं धुकं आहे. फोंडा घाटात आम्ही थांबलोय. बघा इकडे नुसतं फक्त धुकं आहे, फक्त धुकं. कहर आहे, कहरा. त्या साईडला बोर्ड आहे, ते लिहिलं आहे कुठं आहे ते. तर हे आहे वनोपज तपासणी नाका ताजीपूर. या साईडला पण एक बोर्ड आहे, ते लावलंय त्यांनी. तो काय आहे बघूया. फोंडाघाट रोडनं तवर आले आम्ही. ताजीपूर अभयारण्याकडे जाणार आहे रस्ता आहे. आम्ही आता कोल्हापूरकडे जाणार आहे. माझं स्टोरेज पूर्ण भरलं आहे, त्यामुळे मला इकडे भारी भारी मिस केलेले आहेत. आणि ट्रिप भारी झाल्या, पण व्लॉग नाही झालेला भाई. असं वाटतं नारुटो मधल्या हिडन मिस्ट विलेज मध्ये आले.